ब्लॉगर बनणार आहे ना, खरं सांगतो. चेंगड्या बोले चार्जिंग बी संपले. कालपासून 2 दिवस झालं नेट नाही ना रेंज नाही काहीच नाही. म्हणजे पूर्ण निसर्गरम्य ठिकाणी विदाऊट इंटरनेट जे आपण रील्स वगैरे स्क्रोल करतो ना. पाहिलं असे यांनी केलेली. चेंगड्या बोले तर मंडळी अशा रीतीने आपण बसू शकता. कोलतोर लेकच्या आपण बेस कॅम्पला पोहोचलोय. आसपास कुणीच नाहीये. आता हे टेंट, हे 4 टेंट हातात आहेत. स्लीपिंग बॅग, मॅट पाहू शकता तुम्ही. आता एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक मजा येणार आहे. टेंट वगैरे लावणार आहेत आता. जेवण वगैरे खतरनाक. काही पोरं लाकडे विकडे गोळा करायला गेले. उचल रे हे बॅग बिग काढते बासुरीत कॉलेज चालू. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. ओके बॉस. तर भेटूया टेंट लावताना. कंटिन्यू करा. ठीक आहे. आणि ही अशी आडी फ्रेम येणार वरून डायगोनली आणि एक नक्की अजून. ठीक आहे. आणि एक आगे व्हायचं कवर हा ट्रेन कवर आहे. म्हणजे टेंट लावायचं चालू आहे. 7 टेंट लावायचे आपल्याला टोटल. बघा लाईट नाही लाईट असते. कसं काय टाकून दिलं आहे मजा वाटते. कसं वाटतंय. आला युवराज व्हिडिओ मध्ये शेवटी. मंडळी टेंट झालेले आहेत टोटल 4 भाऊ तिकडं फंटाची मजा घेताना. 4 भाऊ आताच एवढं मोठं खोड आणलं लाकडाचं. उशीर होतोय. संतनू दादा आपलं चूल मांडण्यासाठी व्यवस्था करत आहेत. चला कष्ट ओ माहेशमती साम्राज्य. मंडळी माणूस किती का पिकनिकला आहे ना, चिकन खायला काय ना, पण खरा वारकरी माऊलीच आहे. दुसरं काहीच नाही, फक्त साबुदाणा प्रसाद. रामकृष्ण माऊली बाबा. A few minutes later. क्वालिटी कशी आहे? क्वांटिटी कशी आहे? एक नंबर आहे. क्वांटिटी एक नंबर आहे. एकदा हे केरोसिन मारू का एकदम एक सेकंदासाठी असते. हॉटेल बिस्किट. हॉटेल बिस्किट. क्वालिटी कशी आहे? क्वांटिटी कशी आहे? क्वालिटी खतरनाक, क्वांटिटी खतरनाक. हॉटेल डोंगरापलीकडे. डोंगरापलीकडे. दोनच लेन्स आहे ना, वाईड अँगलला लेन्स नाही आयफोनला. एक नॉर्मल, एक टेलिफोटो बस. The next day.
निघालेली आहे मंडळी सफर. वॉटरमॅन्स, साऊंडमॅन, साऊंड चेक, वॉटर चेक. स्टोरेज संपलेला आहे. स्टोरेज क्लिअर करायचं चालू आहे. पबजीलाच 15 GB स्टोरेज ऑक्युपाय केले. चला, इतका प्यारा व्ह्यू याला मंडळी, एवढा प्यारा व्ह्यू याला ना, म्हणजे एकदम विषय. हे पाहू शकता तुम्ही. आता इथून ट्रेक चालू केली आहे. जवळपास 11 किलोमीटरची ट्रेक होणार आहे. आता बघूया काय होतं काय नाही. धनगरवाड्यात घुसला ग बाई, धनगरवाड्यात घुसला. डॅम पहिलं ठिकाण जायकवाडी धरणाचा बारीक रूप या ठिकाणी आपण पाहू शकतो. इथून पाणी गावाला जाते. मंडळी, धबधब्याचे दर्शन झालेले आहेत. आता थोड्याच दूर कोलतोर लेकचं आपल्याला दर्शन बघायला भेटेल. बघू शकता तुम्ही कसला प्यारा व्ह्यू आहे. थोडे थोडं 5 मिनिटाची कळ काढायची, 5 ते 10 मिनिटाची हालत थोडं येईल. It was at this moment he knew. He fucked up. या ठिकाणी आम्ही ब्रेक घेतलेला आहे. चिपचे पुढे मंडळी ब्रेक घेतलाय कारण आम्हाला वाटलं होतं की आली लेक, पण अजून 1.5 तास चालायचंय. लईच मोठा पचका झालेला आहे. तर जुडे रहिये, बने रहिये. वाईट परिस्थितीत कठीण काळ सुरू आहे. काहीतरी बोला 4 वाजता. पेपर्स का मजेत राहा. मसाला मग टेक केअर. मंडळी, लईच मोठा स्कॅम आला. लईच मोठा स्कॅम. 8 किलोमीटर म्हणत 11 किलोमीटर झाले. जवळपास खालीच दाखवायचं राहिलंच. आता हे आवाळ विवाळचं तिकडं आलंय. म्हणजे आपल्या इकडे जी फेमस ट्रेक आहे सगळ्यात मोठी, महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर जे आहे कळसुबाई, ते सुद्धा 1700 मीटर आहे. आणि 2700 मीटर आत्तापर्यंत आलं. आणि अजून वर जायचंय. ते पाहू शकता. खतरनाक म्हणजे जवळपास 4 तास ते 5 तास झाला आम्ही ट्रेक करत. आता 12 वाजले. सकाळी 8-7 ला निघालो होतो. अजून चालूच आहे. चला भेटूया लेक. जरा थोडा विषय जरा फ्लॉप केला, थोडाफार, जास्त नाही. व्ह्यू भारी येणार होता अजून, पण सगळं आभाळ उतरल्यामुळं सगळा विषय झालाय. ऊन पण नाही, चौकून आभाळ आले. सगळे जणांनी काढले फोटो वगैरे. तर वापस खाली चाललोय. निघालोय, थकलेत सगळे भरपूर. 1-2 वाजले आताचे. जायला एक सेपरेट रस्ता राहतो. नाही, कोणसोबत जायचं नसतं. 1-2 पाऊस पडल्यावर, जास्त पण पाऊस पडल्यावर नाही जायचं. 1-2 बाकी काही का असं ना विषय. मजा आली भाई. मजा आली. ट्रेकला बी मजा आली. ट्रेक बी प्रॉपर ट्रेक होता. कॅम्पिंग बी राईड झाली. रात्रीचं चिकन बी नंबर 1 होतं. धन्यवाद. नंबर 1 चिकन नंबर 1. त्यांना कसं झालं मग? एकदम खतरनाक ट्रेक झालेला आहे. क्वांटिटी 1 नंबर आहे. यावंच लागतंय का? आवाज लागतंय एकदा. वातावरण बघून या. लागतंय. वातावरण बघून या. कारण आमचं झालं. परत 1 टाइम एक्सपिरियन्स. तुम्ही नक्की या. आम्ही घरी बसू आता. ते ह्याच्यामुळे म्हणलं दादा असं, कारण ट्रेक लय अवघड ट्रेक आहे. 11 किलोमीटर, 4-5 तासाचा ट्रेक आहे. तरी आज ऊन नव्हतं, त्यामुळं आम्हाला जास्त काही वाटलं नाही. वाटलं पण ऊन जर असतं तर पाणी झालं असतं. पाण्याच्या बाटल्या पण सुद्धा आमचे जार जे होते ते खालीच उचलायला बी कोणालाच अंगावर आलतं. त्यामुळे मग तुम्हाला यायचं असेल इथं तर वातावरण पहिले चेक करणं खूप गरजेचं आहे. अजून काही टिप्स? नक्की या. एक वेळ अवश्य भेट. I am from Pakistan. खालून घे.
वादियों का आनंद उठाते हुए साहिल दादा असे 2400 मीटर इथपर्यंत होतं आणि अजून इथून वर जास्त म्हणजे 3400च्या आसपास अजून 1000 मीटर वर इलिव्हेशन आहे. तिकडं सगळं गायब झालंय. लेत मंडळी हे 16 वर्षाचा मुलगा आहे. आता हे IT चा कोर्स करायला. म्हणजे आपल्या इकडे कोणता आहे डिप्लोमा कोणता असतं ते 10वी नंतर असते आपल्याकडे डिप्लोमा तो आला. इंजिनिअरिंगचं कोणतं असतं ते ITI. ITI. My friends is love here. हे त्याचे फ्रेंड्स. Lover. ओके. And three friends is tourist. चेंगडा बोले टाटा टाटा टाटा. नीट जा चला आपण जाऊ आपल्या दारी. फक्त आवाज ऐका निसर्गाचा. तरी असाच कंटिन्यू आवाज चालू होता नदीचा. इतकी गोड झोप लागली ना. गोड म्हणजे साखर झोप जी असती 4-5 तास झाली पण इतकी गोड झोप झाली. सगळं रिलॅक्स वाटत होतं. आता वापसही झालं. मन मारून जावं लागलं इथं तेवढाच विषय. दुसरा काहीच नाही. कसा आवाज आला दादा? एक नंबर एकदम सुदिंग आवाज नेचरचा. एकदम एक नंबर. जोवर आम्ही व्हॅनमध्ये नाही बसणार तोवर नदी सोबतच राहणार. हेच तर आहे भाई निसर्गाचं. रस्ते, झाडं, झुडपं, फुलं, निसर्गाचा एक वेगळा सुगंध, नदी आणि निसर्गाचा एक वेगळा आवाज. अजून कायच पाहिजे जीवनात माणसाला. बस इथे एक तंबू ठोकून समजून जा. आलोन भाई. नदी आणि आपली लेवल एक झाली म्हणजे मंजिल दूर नाहीये. दूरी आहे थोडी. बहुत दूर गए थे. रास्ता नजदीक है, मंजिल दूर नहीं है. मंजिल दूर है, रास्ता नजदीक है. मस्त झालं यार. पण जाऊ वाटत नाही. एवढा मोठा व्लॉगर होणार आहे ना. खरं सांगतो अरे लय मोठा व्लॉगर. तुझ्यासारख्या लोकांचे आशीर्वाद असले ना. फक्त मला ओळख दे फक्त. कोलतोर लेक जी आहे ती 4500 वर्ष जुनी आहे. आणि वर्षभर ही लेक शक्यतो फ्रोझनच राहते. द मोस्ट ऑफ द इयर द लेक इज फ्रोझन. इन समर द वॉटर टेम्परेचर डज नॉट राईज अबव 5 डिग्रीज. आणि उन्हाळ्यात सुद्धा ही म्हणजे काय म्हणतात ते आपण लेक 5 डिग्रीच्या वर सुद्धा जातात. म्हणजे एवढं थंड पाणी राहतं. नोटेबल फॉर इट्स स्टँडिंग. अशा रीतीनं आम्ही माशरुतकाच्या जवळपास 700-800 मीटरच्या जवळपास पोहोचलेलो आहे. सगळे जाऊन बसलेत वाटतं. आम्ही दोघंच भाई खाली थांबलोय. म्हणजे जायचोच आहेत. तर अशा रीतीनं म्हणजे मजा आली का नाही भाई? बाकी ठीक आहे. ट्रेकिंग बिकिंगला लागतच असती. काय ते कमेंट करून सांगा. तसल्या तुच्छ कमेंट करू नका. चांगल्या कमेंट करा. काही नाही. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चॅनलला लाईक करा पण व्हिडिओलाही लाईक करा. हा, ते महत्वाचं आहे. व्हिडिओला बी लाईक करा. आणि जर तुम्हाला इथं यायची इन्फॉर्मेशन वगैरे माहिती पाहिजे असेल तर मी खाली इंस्टाग्रामचं माझी लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अंधार झाला आहे सगळा तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळं टेंट वगैरे काय कसा सगळा टोटल विषय सगळा सांगून देतो. आणि जर काही लागलंच तर आपले हसी अण्णा यांची पण इंस्टाग्राम ID खाली टाकून देतो. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. हा. तर चला धन्यवाद. झालं आहे सगळं. आता आम्ही जाऊत घरी. चार्जिंग बी संपली. कालपासून 2 दिवस झालं नेट नाही ना रेंज नाही काहीच नाही. म्हणजे पूर्ण निसर्गरम्य ठिकाणी विदाऊट इंटरनेट जे आपण रील्स वगैरे स्क्रोल करतो ना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय जिजाऊ, जय शंभूराजे.